विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, आपला ईएनटीसी आणि इलेक्ट्रिकल साठी कंट्रोल सिस्टीम हा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याला ईएनटीसी ला 4th सेमला हा विषय आहे, त्याला आपण म्हणतो कंट्रोल सिस्टीम। आणि इलेक्ट्रिकल मध्ये सेम विषय 3rd इयरला आहे, म्हणजे 6th सेमला, जो आहे कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंग। सो या विषयांमध्ये खूप टफेस्ट विषय हा मानला जातो, खूप जास्त बॅकलॉग असता। सो आपल्या चॅनलवरती खूप मुलांनी रिक्वेस्ट केलेली की सर ह्या विषयाविषयी आम्हाला क्लिअर करण्यासाठी आयडियाज द्या। सो मित्रांनो, ह्याच विषयात सोपा करण्यासाठी विषय हा दोन्ही डिपार्टमेंटला विषय सेम आहे, ईएनटीसी ला 4th सेमला आणि इलेक्ट्रिकलला 6th सेमला कंट्रोल सिस्टीम। सो या विषयाला एकदम सोपा करण्यासाठी आता एंड सेम आहे, सो अभ्यास कसा करायचा, काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, काय काय केल्याने आपण स्कोर करू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्याकडे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणजे त्या विषयामधले एक्सपर्ट टीचर आपल्याकडे आलेले आहे, ज्यांचं नाव आहे रुपेश पावसकर सर। वेलकम सर। थँक्यू सर, मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथे वर्किंग आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये। सरांचा 12+ इयर एक्सपिरियन्स आहे आणि या विषयांचा आतापर्यंत त्यांनी खूप वेळा शिकवलेला आणि मुलांना स्कोर करून दिलेला आहे। सो सर आज ज्या ज्या तुम्हाला आयडियाज देणार आहेत त्यांनी तुम्हाला हा विषय 100% गॅरंटी तुम्ही स्कोर करशाल आणि एकदम सोपं वाटेल एवढी मी खात्री देतो। सो आपण व्हिडिओची सुरुवात करूया। सर, एक जनरल क्वेश्चन होता की सीएस कंट्रोल सिस्टीम हा एक युनिव्हर्सिटीचा एकंदरीत रिझल्ट किती लागतो सर? या सब्जेक्टचा रिझल्ट जो आहे युनिव्हर्सिटीचा तो अराउंड 60 to 70% असतो। ओके, म्हणजे तुम्ही जर एखादा थेरॉटिकल सब्जेक्ट बघितला तर त्याच्यामध्ये तो 100% रिझल्ट लागेल। करेक्ट, पण हा थोडा मॅथमॅटिकल बेस्ड आहे, त्यामुळे याचा रिझल्ट 60 to 70% पर्यंत लागतो। ओके, म्हणजे तो म्हणता येईल की खूप कमी रिझल्ट आहे। करेक्ट, कारण तो 3rd इयरला किंवा 2nd इयरला असून पण 60-70% म्हणजे खूपच कमी रिझल्ट आहे। करेक्ट। आणि सर याच्यात पूर्ण 100% न्यूमरिकल येतं की कसं आहे? नाही, तुम्ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही जरी विषय बघितलेत आणि क्वेश्चन पेपर जर रेफर केले आधीचे, तर दोघांमध्ये पण जवळपास 40% थेरी असते, 30 to 40% थेरी आहे। ओके, आणि 60 to 70% न्यूमरिकल बेस्ड सब्जेक्ट आहे असं पण करेक्ट। म्हणजे आपण असं जर कन्सिडर केलं एंड सेमला जो 40 मार्कला न्यूमरिकल आहेत, हो, आणि 40-45 मार्क 30 म्हणजे असं जर 70 मार्क्स पकडलं तर 40-45 मार्क्सला न्यूमरिकल्स असतील आणि 25-30 मार्क्सला जवळपास काय असतील थेरी त्याची असेल। ओके, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये थेरी क्वेश्चन आहेच, कंपल्सरी एक बीट थेरी क्वेश्चन आहेच। ओके, त्यामुळे मुलांना इझी पडतं थोडं, म्हणजे पुढे आपण बोलत होतो याच्यावरती। शुअर सर, मग नेमकी हा विषय बॅकलॉग का राहतो, काय असं मुलं चुका करतात पेपर वेळी? जर मॅथमॅटिकल सब्जेक्ट असेल, तुम्ही मॅथमॅटिक्स बघा, M1 M2 M3 कुठलाही मॅथमॅटिकल सब्जेक्ट पॅटर्न आहे, पॅटर्न आहे, पेपर कुठल्या क्वेश्चन टाईपवर फिक्स आहे मॅथ्स मध्ये, बरोबर। तसंच याच्यामध्ये पण आहे, क्वेश्चन ठरलेलेच आहेत, पण मॅथमॅटिकल सब्जेक्ट जर असेल त्याला प्रॅक्टिस खूप लागते। करेक्ट, बरोबर ना? एक न्यूमरिकल सॉल्व्ह केलं आणि आपल्याला पूर्ण आलं न्यूमरिकल पुढचं असं नाही होणार, बरोबर। तुमचा एक टॉपिक जर असेल त्याच्यावरती 2-3 टाईप सब टॉपिक असतील, बरोबर, आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। मुलं काय करतात की एकच टॉपिक एकच सब टॉपिक करतात, दुसरे 2 सोडून देतात, आणि एक्झाम मध्ये नेहमी काय होतं, उरल्या 2 वरती क्वेश्चन येतो। करेक्ट, आणि मुलांची इथेच फसगत होते। बरोबर, तर ते अवॉइड केलं पाहिजे। बरोबर सर, त्याच्यामुळे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स मुलांनी कव्हर करायला पाहिजे, की जसं क्वेश्चन काय चेंज होतो काय नाही। बरोबर, येस सर। सर, मग याचा विषयाचा आता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट येते की सब्जेक्ट हा न्यूमरिकल बेस जास्त आहे, टफ आहे, युनिव्हर्सिटी रिझल्ट पण डाऊन आहे। मग याला मुलांनी एकंदरीत अभ्यास कसा करायला पाहिजे? म्हणजे मला असं विचारायचं की मॅथमॅटिक्स म्हटलं तर आपण फॉर्म्युले लर्न करायला पाहिजे, मग स्टेप्स लक्षात ठेवल्या तर मॅथमॅटिक्स सोडवता येतं। याचं कसं अभ्यास मुलांनी करायला पाहिजे, अभ्यास स्ट्रॅटेजी काय पाहिजे सीएस साठी? याला पण मॅथमॅटिक्स सारखंच आहे, M1 M2 M3 सारखंच आहे। मेथड्स ठरलेले आहेत, प्रत्येक क्वेश्चनला मेथड ठरलेली आहे। ओके, म्हणजे बोर्डे प्लॉट असेल त्याला स्टेप्स ठरलेले आहेत, त्या स्टेप फॉलो केला डायरेक्टली एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता। रूट लो कसं आहे, स्टेप ठरलेलेच आहेत, त्या तुम्ही सॉल्व्ह केला, मेथड सॉल्व्ह केला, न्यूमरिकल तुम्हाला येणार आहे। ओके, 12 मार्क्सचं न्यूमरिकल असेल, 12 मार्क्स मिळतील तुम्हाला। 12 मार्क्सला असतं का? बोर्डे प्लॉट 12 मार्क्सला, ईएनटीसीला पण आणि इलेक्ट्रिकलला पण 12 मार्कला क्वेश्चन येतो, 12 मार्क्स तुम्हाला मिळणार जर तुमचं एक्सप्लेनेशन आणि तुम्ही सॉल्व्ह व्यवस्थित केलं असेल तर। म्हणजे बोर्डे प्लॉट नीट ड्रॉ केला असेल तर, रूट लोकस नीट ड्रॉ केला असेल तर, किंवा पोलर प्लॉट आहे, नायक्विस्ट प्लॉट आहे, हे सर्व जर तुम्ही नीट जर ड्रॉ केले, तुम्हाला 12 पैकी 12, 10 पैकी 10, 9 पैकी 9 असे मार्क्स मिळणार आहेत, फुल मार्क्स मिळतात। फक्त ते मुलं रिप्रेझेंट कसं करतात त्याच्यावरती डिपेंड आहे। करेक्ट सर, एक आता महत्वाचा प्रश्न असा पण आहे की असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा टॉपिक्स कुठले युनिट वाईज, युनिट 3, 4, 5, 6 पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिकल साठी बघू, मग ईएनटीसी साठी पण सांगाल असं? युनिट नंबर 3 इलेक्ट्रिकल साठी राऊथ हर्विट्झ क्रायटेरिया आणि रूट लोकस वरती। तर राऊथ हर्विट्झ क्रायटेरियावरती एक थ्योरी क्वेश्चन येतो, ओके, तो थेरी क्वेश्चन नीट करायचा, जो की आहे त्याला स्पेशल केसेस आहेत राऊथ हर्विट्झ क्रायटेरियाला, त्या स्पेशल केसेस करायच्या,
तो एक थेरी क्वेश्चन आहे. त्याच्यावरती न्यूमरिकल पण येतं स्टॅबिलिटी फाइंड आउट हा, करायला. हा. ओके. त्याच्यानंतर रूट लोकस आहे. रूट लोकस वरती थेरी येते. त्याचे रूल्स आहेत, 8-9 रूल्स आहेत. ते रूल्स लिहिण्यासाठी थेरी येते आणि त्याच्यावरती न्यूमरिकल येतं 9 ते 10 मार्क्सला. ते सॉल्व्ह केलं तर तुम्हाला तिसरा युनिट जे आहे ते क्लिअर होऊन जातं. ओके. ओके. चौथ्या युनिटमध्ये कसं आहे, चौथ्या युनिटमध्ये फ्रिक्वेन्सी डोमेन अनालिसिस पार्ट 1 असं युनिटचं नाव आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पोलर प्लॉट आहे, नायक्विस्ट प्लॉट आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. आणि फ्रिक्वेन्सी डोमेन अनालिसिस याच्यावरती स्पेसिफिकेशन वरती एक थेरी क्वेश्चन येतो. ओके. तो थेरी क्वेश्चन नीट करायचा आहे. त्याच्यावरती एक डेरिव्हेशन आहे छोटंसं, म्हणजे रिलेशन बिटवीन टाइम डोमेन अँड फ्रिक्वेन्सी डोमेन. त्याचा नेहमी क्वेश्चन येतो, स्पेसिफिकेशन नेहमी येतं. ते हे 2 थेरी क्वेश्चन केले तर तुम्हाला 15 मार्क्स तुमचे कुठे गेले नाहीत. ओके. बरोबर. आणि त्याच जोडीला पोलर प्लॉट आणि नायक्विस्ट प्लॉट. नायक्विस्ट मी तर तुम्हाला सांगेन पोलर प्लॉट सोपा आहे. पोलर प्लॉट करा 10 मार्क्सला येतो. नायक्विस्ट प्लॉट थोडा कठीण आहे, तो सोडून दिलात तरी चालेल. तर कसं आहे, नायक्विस्ट प्लॉटला पोलर प्लॉट ऑर मध्ये असतं. त्यामुळे एक थेरी आणि एक पोलर प्लॉट हा जरी सॉल्व्ह केला तर नायक्विस्ट प्लॉट तुम्हाला ऑर मध्ये असेल, नायक्विस्ट प्लॉट आणि त्या जोडला थेरी, तो तुम्ही स्किप करा, पूर्ण आउट ऑफ मार्क करून देतात. तरी पण होऊन जातं. नायक्विस्ट प्लॉट नाही केला तरी चालेल, तो थोडासा डिफिकल्ट आहे ऍज कम्पेअर टू पोलर प्लॉट. ओके. नंतर तुमचं 5वं युनिट आहे. 5वं युनिट पूर्ण बोडे प्लॉट वरती. ओके. बोडे प्लॉटला एक थेरी क्वेश्चन 6 ते 7 मार्क्सला, 12 मार्क्सला तुम्हाला बोडे प्लॉट ड्रॉ करायला येतो. बोडे प्लॉटला ऑर मध्ये बोडे प्लॉटच आहे. ओके. त्याला दुसरा क्वेश्चनच नाही, कारण 5वं युनिट पूर्ण बोडे प्लॉट वरती दिलं इलेक्ट्रिकलसाठी. ओके. इलेक्ट्रॉनिक्ससाठी थोडं चेंज झालं. इलेक्ट्रॉनिक्ससाठी काय केलंय, 5वं युनिट जे आहे ते स्टेट स्पेस अनालिसिस वरती, ओके. की जे इलेक्ट्रिकलला लास्ट इयरला आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं थोडंसं डिफिकल्ट केलंय त्याने सिलेबस. त्यामुळे काय होतं की स्टेट स्पेस अनालिसिस मध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर स्टेट स्पेस अनालिसिसचे बेसिक्स दिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर स्टेट ट्रान्झिशन मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच्यावरती थेरी क्वेश्चन पण येतो, न्यूमरिकल पण येतं. ओके. ट्रान्सफर फंक्शन डिराईव्ह करणं कशावरून, तर स्टेट स्पेस दिलेलं असेल एक न्यूमरिकल आणि स्टेट स्पेस दिलेलं असेल न्यूमरिकल, त्याच्यावरनं तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन डिराईव्ह करायचं आहे. हा एक क्वेश्चन येतो, थेरी क्वेश्चन पण येतो. ओके. त्याच्यामध्ये पण 2 ते 3 टाईप ठरलेले आहेत. 5वा जो युनिट आहे एनटीसीचा, त्याच्यामध्ये 2-3च टाईप ठरले, त्याच्यावरती नेहमी क्वेश्चन येतात. तुम्ही जर लास्टचे 3 ते 4 क्वेश्चन पेपर रेफर केलेत, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत, ते ऑलवेज तेच क्वेश्चन विचारले जातील तुम्हाला. ओके. ओके. म्हणजे ENTC आणि इलेक्ट्रिकल साठी युनिट नंबर 3 आणि 4 कॉमन आहे. युनिट 5 मध्ये बघा, युनिट ENTC आणि इलेक्ट्रिकल दोघांसाठी युनिट 3 आणि 4 मध्ये सरांनी जे IMP सांगितले ते कॉमन आहे, फिक्स आहे. युनिट 5 मध्ये ENTC आणि इलेक्ट्रिकल डिफरंट आहे, सो त्याच्यात सरांनी दोघांचे डिफरंट सांगितले. आता सर युनिट 6 कसं, युनिट 6 मध्ये PID कंट्रोलर्स हे दिलेलं, त्याच्यावरती कॉमन आहे का? 6 कॉमन आहे. ओके. 6वा युनिट कॉमन आहे. थेरी क्वेश्चन आहे तो PID कंट्रोलर वरती. ओके. आणि नंतर जिग्लर निकल्स एक मेथड आहे, त्याच्यावरती एक न्यूमरिकल आहे. दोघांना जवळपास सेम येतात, त्याचा काही डिफरन्स नाही. आणि अजून एक मी तुम्हाला सांगेन की 5वं युनिट इलेक्ट्रिकलसाठी फक्त बोडे प्लॉट वरती आहे, पण हे 5वं युनिट जे आहे इलेक्ट्रिकलचं ते ENTC मध्ये 4थ्या युनिटमध्ये टाकले. 4थ्या युनिटमध्ये काय केलं, ते राउथ हर्विट्ज वगैरे आहेत 3ऱ्या युनिटमध्ये, पण 4थ्या युनिटमध्ये पोलर प्लॉट, नायक्विस्ट प्लॉट त्या जोडीला बोडे प्लॉट हे ऍड केले. येस. ओके. हो. असा डिफरन्स, थोडासा डिफरन्स आहे, लार्ज डिफरन्स नाही, पण तुम्हाला स्कोरिंग एवढं मी जे टॉपिक्स तुम्हाला सांगितले तेवढे जरी तुम्ही केले तरी तुमचा खूप चांगला स्कोर होऊ शकतो. करेक्ट. सो मुलांना सरांनी पूर्ण तुम्हाला आयडिया पुस्तकच खोलून दिलं की पूर्ण पुस्तक डायरेक्ट घेऊन सुरुवात करायची जरी असेल तर काय करायचं आणि काय सोडायचं याच आयडिया डायरेक्ट क्लिअर झालाय. कुठल्या टॉपिक डिफिकल्ट आहे, कुठले सोपे आहे, कशावरती फिक्स प्रश्न येतो, पूर्ण दोन्ही ब्रांच वाईज ENTC आणि इलेक्ट्रिकल वाईज पूर्ण क्लिअरिटी दिली. सो ह्या वेळी तुम्ही कामाला लागा. सर आता अजून एक असा प्रश्न येतो की बघा, पेपर लिहित तुम्ही चेक करता त्यावेळी अशा काय काय सिली मिस्टेक्स होतात ज्या मुलांकडे, त्याच्यामुळे मुलांचे मार्क्स समजा 9 आहे, 9 पैकी 9 भेटत नाही, 6 भेटतात, 12 पैकी 8-10 भेटतात. आणि जेव्हा मुलगा म्हणतो की मी तर पेपर लिहिला समजा 55चा 65चा, मला आले फक्त 27 मार्क 35 मार्क, नाही काय चुका होतात? बरोबर. तर कसं असतं की एक दिवसामध्ये एक्झामिनरला 60 पेपर चेक करायचे असतात. ओके. ओके. मिनिमम 60 पेपर हे करावेत लागतात, एक्झामिन करावेच लागतात. ओके. त्याच्यामध्ये कसं आहे, मुलांनी जर नीट लिहिलेलं असतं तर जो एक्झामिनर आहे त्याची मेंटॅलिटी जी आहे ती नीट राहते. करेक्ट. आणि तो व्यवस्थित मार्क्स देत जातो पुढे. बरोबर. पण बऱ्याच वेळा मुलं काय करतात, क्वेश्चन नंबर 1 लिहिला, क्वेश्चन नंबर ए पार्ट आणि बी पार्ट लिहिला, करेक्ट, आणि सी पार्ट काय करतील, क्वेश्चन नंबर 2 लिहितील, नंतर पुढे कुठेतरी लिहितील की क्वेश्चन नंबर 1C असं कुठेतरी मध्येच कुठेतरी अटॅच करून देतील. मग एक्झामिनरला ती पानं पलटत राहा, हे तिकडे आकडेमोड करत राहा, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि बऱ्याच वेळा अक्षर चांगला घडत नाही, रिप्रेझेंटेशन खूप नीट नसतं. बरोबर. त्यामुळे बऱ्याच वेळा मार्क्स जातात. तुमचं जर प्रेझेंटेशन नीट असेल तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळून जातात. म्हणजे कधी कधी असं होतं की एखादं प्रेझेंटेशन खूप चांगलं असतं आणि त्याने थोडीशी एखादी स्टेप थोडीफार चुकली असं तरी पण त्याला 8 पैकी 8 मार्क्स मिळतील. पण एखाद्याचं प्रेझेंटेशन जर गचाळ असेल तर काय होतं, त्याने पूर्ण व्यवस्थित जरी लिहिलं तरी 1 मार्क्स कट होऊन जातो. टीचरची मानसिकता खराब होते. त्याने काय लिहिलं हे समजून घ्यावं लागतं पहिले. पण तुमचं जर प्रेझेंटेशन चांगलं असेल तर कसं होतं, ते लगेच समजून जातं की ह्याला काय म्हणायचं. करेक्ट. त्यामुळे कसं होतं, मेंटॅलिटी काय होते पेपर चेक करताना, किंवा याने खूप चांगला पेपर लिहिला, याला लगेच हात सोडून मार्क्स दिले पाहिजे, मोकळ्या हाताने मार्क्स दिले पाहिजे आणि लगेच चांगले मार्क्स मिळतात. त्यामुळे प्रेझेंटेशन नीट ठेवा. सप्लिमेंट घेतली
म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील असं पण नाही. करेक्ट. काय काय मुलं सप्लिमेंट घेतात आणि 70 पैकी 30 किंवा 35 मार्क्स बरोबर, तेच ना. आणि काही वेळा कसं होतं विदाऊट सप्लिमेंट मुलं 70 पैकी 60 मार्क्स पण बरोबर. असे पण बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर आन्सर शीट येतात आपल्या. करेक्ट. त्यामुळे प्रेझेंटेशनवर जरा भर चांगला द्या. सर या सब्जेक्टमध्ये न्यूमरिकल येतातच फिक्स असे टाईप कुठले? आता मी सांगितलं तसं की रूट लोकस आहे येणारच, Okay. राउथ हर्विस क्रायटेरिया येणारच, न्यूमरिकल बोडे प्लॉट येणारच, Okay. पोलर प्लॉट जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन हमखास असणार. Correct. परत झिग्लर निकोलस क्रायटेरिया त्याच्यावरती न्यूमरिकल असणार. हे जेवढे मी क्वेश्चन सांगितले ते जरी बघितले तरी 40-50 मार्क्स मिळतात. आणि ज्यांचा ग्राफ आहे तो प्लॉट करायला ग्राफ पेपर वरती करा. ग्राफ पेपर रूट लोकस साठी युनिव्हर्सिटी हे देते, ग्राफ पेपर देते. हा. सेम्युलर पेपर तुम्हाला बोडे प्लॉट साठी तो देतात. पोलर प्लॉटला काही ग्राफ पेपरची गरज नाही, तो डायरेक्टली तुम्ही रफली काढायचा असतो. ओके. त्यामुळे आन्सर शीटवर आन्सर शीट वरतीच. त्यामुळे तुम्हाला रूट लोकस साठी साधा आपला जो ग्राफ पेपर आहे तो आणि बोडे प्लॉट साठी सेम्युलर पेपर हे दोन प्रोव्हाइड केलेले असते. आता काही मुलांनी अशी कमेंट केली होती की ग्राफ आम्ही पेन्सिलीने काढण्यात वेळ जातो, पेनानेच लगेच फास्ट काढलं चालतं. आणि नाही, कसं होतं बऱ्याच वेळा चुका होतात त्याच्यावर आणि मग म्हणजे आपल्याला माहिती असतं पण तरी पण चूक होऊ शकते कधी कधी काढताना. हो. तर त्यामुळे कसं होतं पेन्सिलने काढलेलंच बेटर होईल. पेन्सिलने काढलं तर खोडता येतं, बरोबर. पेनने काढलेलं खोडू शकत नाही. म्हणजे तसा काही नियम नाही, पण सरांचं म्हणणं आहे की चुका अवॉइड करण्यासाठी आपण पेन्सिलच वापरा. आणि तुम्ही परत ते अर्धवट तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेल एखादं ग्राफ तुम्ही आणि ते तुम्ही पेनाने ड्रॉ केला तर नंतर कसं होईल तुमचं पूर्ण ग्राफ उघडता येईल, तुम्ही खोडू शकत नाही. करेक्ट राईट. पण पेन्सिलने तुम्ही केलेलं असेल तर खोडू शकता आणि पुढे जाऊ शकता. किंवा जर पेनाने तुम्ही ड्रॉ केला अर्धा आणि परत नवीन ग्राफ पेपर घेणार त्यामुळे तुमचा खूप वेळ जाऊ शकतो. करेक्ट. ओके. आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की इलेक्ट्रिकलसाठी जो 2.5 तासाचा पेपर होता तो आता 3 तासाचा झालेला आहे. म्हणजे कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंगचा 30 मिनिटं वाढवलेले आहेत सध्या. फक्त एवढा एकच पेपर. हा, ENTC इलेक्ट्रिकलचा कंट्रोल सिस्टीम इंजिनिअरिंगचा. असं का सर? कारण थोडासा लेंदी पेपर आहे. म्हणजे बऱ्याच जणांची अशी रिक्वायरमेंट होती की आम्हाला थोडा जास्त वेळ पाहिजे. ओके. त्याच्या आधीचा 2008 पॅटर्न होता त्यावेळी पण मला वाटतं तो 3 तासाचा म्हणजे होता. म्हणजे जर 3 तासाचा हे होता टाइम तो अर्धा तास वाढवलेला होता त्यावेळी, कारण तेव्हा 100 मार्क्स तो 3 तासाचा 3 तासाचा असायचा, तो 3.5 तास होता. करेक्ट. आता परत 2.5 तासाचा होता आता 3 तास केला, अर्धा तास वाढवलाय कारण मुलांचीच रिक्वायरमेंट होती. ENTCला नाही. ENTCला तरी अजून मला वाटतं सर्क्युलर आलेले नाही, कन्फर्म नाही झाले, पण इलेक्ट्रिकलला आलेले. ओके. आणि इलेक्ट्रिकलचा पुढे कंट्रोल सिस्टीम 2 म्हणजे ऍडव्हान्स कंट्रोल सिस्टीम आहे त्याला पण अर्धा तास वाढवलेला. ओके. ओके. 7 जो आहे त्याला. येस सर. असं हे आहे की जे मुलांना समजा आत्ताच अभ्यासाला सुरुवात करताय, समजा आतापर्यंत काही केलं नाही, इन सेम जस्ट समजा आहे काठावर पास आहे वगैरे आतापर्यंत आता पण सुरुवात करायची, सो त्यांच्याकडून होईल का आतापासून जरी केलं? नक्कीच होणार, काय नाही. त्यांना जस्ट फक्त असे काही टार्गेट मुलं असतात की ज्यांना फक्त पास व्हायचंय, 45-50 मार्क घ्यायचे, तर त्यांनी काय करायला पाहिजे केसमध्ये? त्यांच्याशी समजा ऍव्हरेज आहे, खूप बुद्धिमत्ता चालत नाही आणि हे गणित सोडवणं एवढे सोपे नाही, त्यांनी काय करायला पाहिजे? सोपं काय सोडवायला पाहिजे? मग हे तुम्ही टॉपिक जे सांगितले त्यांची थेअरी क्वेश्चन्स करणे हा एक पहिला पर्याय आहे. बरोबर, थेअरी वाले. आणि दुसरा पर्याय म्हणजे राउथ हर्विस क्रायटेरिया एकदम इझी आहे. त्याच्यामध्ये फक्त असं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे त्यात काहीच नाही वेगळं. त्याच्यात 7 ते 8 मार्क्सचा क्वेश्चन येतो. ओके. तो एक करणे. नंतर रूट लोकस जो आहे त्याच्यात जेवढ्या स्टेप्स जमतील तेवढ्या स्टेप्स सॉल्व्ह करून देणे. ओके. हा, तुम्ही ग्राफ नाही काढला तरी झालं, पण स्टेप तरी करा. 10 मार्क्स 5 मार्क्स तरी मिळतील. करेक्ट. ठीक आहे. बोडे प्लॉट आहे 12 मार्क्सला येतो. हो. त्याच्या स्टेप लिहा, 4-5 स्टेप्स आहेत आणि म्हणजे तो 2 पार्ट मध्ये, एक मॅग्नेट्यूड प्लॉट आणि एक फेज प्लॉट मध्ये. मॅग्नेट्यूड प्लॉटला जवळपास 5 स्टेप आहेत. बरोबर. त्यातल्या तुम्ही फक्त स्टेप्स जे आहेत ते सॉल्व्ह करा. बोडे प्लॉट ड्रॉ करायला कठीण आहे, बऱ्याच मुलांना तो प्रॉब्लेम येतो. स्टेप्स लिहा, तुम्हाला 4-5 मार्क्स मिळतील. हे 5 मार्क्स हे 5 मार्क्स जोडून तुमचे 28 मार्क्स आरामात होतील. ओके. या पद्धतीने जायला. आणि शेवटचं युनिट ज्यामध्ये थेरी जास्त येते, म्हणजे 6वा युनिट जे आहे ना त्याच्यामध्ये PI कंट्रोलर, PID कंट्रोलर याच्यावरती थेरी जास्त येते. त्यामुळे ते थेरी क्वेश्चन नीट करा. करेक्ट. म्हणजे त्या जर मला 17 मार्क्सचा जर पेपर असेल त्यात तुम्हाला 10-12 मार्क्स मिळायला हरकत नाही. आणि सर कितीतरी मुलं क्रिटिकलला आहेत, गोल्डनला आहे, लास्ट अटेम्प्ट आहे त्यांचा, ते जर यावेळी क्लिअर नाही आले ते बीला नाही जाऊ शकते. सॉरी, लास्ट इयर त्यांचं क्लिअर होणं अवघड होऊन जाईल. बरोबर. त्यांना क्रिटिकल वाल्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल, काय अभ्यास करा? म्हणजे सेकंड इयर साठी आपण म्हणता ENTC साठी हेच टॉपिक जे आहेत त्यांची खूप प्रॅक्टिस करणं. अजून पण वेळ गेलेली नाहीये, खूप मेहनत घ्या. जास्त वेळ तुम्ही जर रेग्युलर 4 तास अभ्यास करत असाल 8 तास अभ्यास करा. करेक्ट. ह्याला पर्याय नाही, याला पर्याय म्हणजे काहीच नाही. या मॅथमॅटिकल सब्जेक्ट फक्त प्रॅक्टिस करणे हाच आहे. जर तुम्हाला खूप कठीण जात असेल तर फक्त प्रॅक्टिस करा. एक न्यूमरिकल सॉल्व्ह करणार असेल तर 3 न्यूमरिकल सॉल्व्ह करा. बरोबर आहे. जेणेकरून तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होईल. आणि दुसरं म्हणजे एखादा टॉपिक घेतला तो पूर्ण कम्प्लीटच करायचा. करेक्ट. तो अर्धवट केला आणि सोडून दिला काय उपयोग नाही. तुम्ही जो सोडाल ना त्याच्यावरतीच क्वेश्चन येईल नेहमी. असं होतं, म्हणजे आपलं बॅड लक असतं असं बऱ्याच वेळा. त्यामुळे शक्यतो एखादा टॉपिक घेतला, रूट लोकस घेतला, पूर्ण कम्प्लीट करायचा. तुम्ही राउथ हर्विस क्रायटेरिया घेतला, पूर्ण कम्प्लीट करा. जे टॉपिक करणार ते नीट करा. करेक्ट. हेच एक म्हणजे ऍडवाइस असेल. हो, कारण मग बघा नाही तर जे सेकंड इयरला आहे, जे थर्ड इयरला ENTC वाले, त्यांना हा क्रिटिकल आहे, बीला नाही जाता येणार. आणि इलेक्ट्रिकलचे जे ऑलरेडी लास्ट इयरला आहे पण क्लिअर नाही आलं तर एक्सटेन्शन पडेल त्यांना. सो त्यामुळे तुम्ही हा सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि सर आता एंड सेम आहे, सो ज्याला 70 पैकी 60 वर जायचं, टॉप करायचे, सो टॉपरनी कसं अभ्यासाचं आत्तापासून त्याची तयारी पाहिजे? कारण टॉपर पहिल्यापासून अभ्यास करतच असेल,
आता त्याची मानसिकता कशी पाहिजे, कशा प्रकारे अभ्यासाचा पॅटर्न पाहिजे असं? टॉपर मुलांचं जर बघितलं म्हणजे आता जेवढा मला स्कोर होतो का सर याच्यामध्ये? स्कोर आरामात होतो, 60च्या वरती स्कोर होऊ शकतो. ओके. कारण हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे, न्यूमेरिकल्स असतात. 12 मार्क्सच्या न्यूमेरिकलला 12 मार्क्स मिळतात. 8 मार्क्सच्या न्यूमेरिकलला 8 मार्क्स मिळणार. त्यामुळे 60 मार्क्स आरामात मिळू शकतात. जे मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहेत त्यांना 70 पैकी 60 मार्क्स आरामात मिळतात, 65 पण मिळतात. बरोबर आहे. म्हणजे पेपर चेक करते वेळी बघितलेत की काही मुलांना 70 पैकी 64 मार्क्स 63 मार्क्स असे मिळालेले. अरे बापरे. हा, मिळतात. कारण मुलं तेवढी प्रॅक्टिस करतात, मेहनत घेतात. जर एखादा टॉपर असेल किंवा एखादा जो स्मार्ट मुलगा असेल त्याचा आधीच झालेला असेल अभ्यास, करेक्ट, तर काय करेल, फक्त रिव्हिजन करेल किंवा अजून मोर प्रॅक्टिस करेल. हो. त्यामुळे त्यांना 70 पैकी 70 पण मिळू शकतात जर एक खूपच चांगला पेपर आला, इझी पेपर आला आणि त्या मुलाचा पूर्ण स्टडी झालेला असेल तर 70 पैकी 60 तरी आरामातच मिळतात. 70 पैकी 70 नाही पण 60 तरी मिळतीलच. बरोबर. 60च्या वरती पण जाऊ शकतात. आणि सर PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याचा फायदा होतो का? होतो, नक्कीच होतो. कारण कसं आहे, क्वेश्चन जे थेरी क्वेश्चन्स आहेत सेम पडतात, रिपीट होतात, त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही. तुम्ही लास्ट 3 इयरचे किंवा 4 इयरचे क्वेश्चन पेपर बघा, थेरी क्वेश्चन सेम आहेत, ठरलेलेच आहेत. तेच क्वेश्चन करायचे आहेत, तुम्हाला मार्क्स मिळतील. 7 मार्क्स असेल तर 5 तरी मिळतील आरामात किंवा 6 तरी मिळतील. आणि जर खूपच चांगलं दिलं, मग काय सांगितलं जसं की प्रेझेंटेशन खूप चांगलं असेल 7 पैकी 7 मार्क्स मिळतात. त्यामुळे थेरी क्वेश्चन नीट करा, हा पहिला ऍडवाइस आहे. आणि दुसरं म्हणजे खूप प्रॅक्टिस करा. जे न्यूमेरिकल्स आहेत त्यांची, एक न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं आणि थांबू नका. एक टाईपचे 5-5 न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करा. अजून वेळ आहे, खूप वेळ आहे. म्हणजे काही जण म्हणतील खूप वेळ कमी आहे, मी म्हणेल की खूप वेळ आहे तुमच्या. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन जर तुमचं चांगलं असेल, तुम्हाला जर प्रत्येक सब्जेक्ट जर तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही टाइम देऊन जर टाइम टेबल बनवलं, 4 सब्जेक्ट आहेत तुम्हाला आता इलेक्ट्रिकलचं बोलायचं झालं तर प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही टाइम टेबल केलं दिवसागणित आणि जर तसा अभ्यास केला तर तुम्हाला खूप वेळ आहे तुमच्याकडे आणि चांगला स्कोर होऊ शकतो, अबोव 60 होऊ शकतो. येस सर. आणि मुलं करतात, त्यात काही नवीन नाही, मुलं करतात. बघा किती सरांनी सांगितलं की 64-65 मार्क 70 पैकी आहेत मुलांना. सो ज्याला टॉप करायचं त्याला तरी संधी आहे. जे सरांनी मगाशी सांगितलं ते पॅटर्न फॉलो करा, त्या गोष्टी फॉलो करा, आरामात विषय स्कोर होतो. फक्त प्रॅक्टिस मोर करा. सर पेपरला चेकिंगला मार्क्स कसे डिस्ट्रीब्युटेड असतं? समजा 12 मार्क आहे तर तो क्वेश्चनला मार्क्स कसे डिस्ट्रीब्युट केलेले असतात? ते कसं असतं की स्टेप वाईज मार्क्स असतात. आता 12 मार्क्सचा क्वेश्चन आहे म्हणजे आपण बोडे प्लॉट कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, एक मॅग्नेट्यूड प्लॉट, एक आहे फेस प्लॉट. बरं, मॅग्नेट्यूड प्लॉट मध्ये जवळपास 5 स्टेप आहेत, प्रत्येक स्टेपला 5 मार्क्स मिळतील. फेस प्लॉट मध्ये 2 स्टेप आहेत, त्या 2 स्टेपला 2 मार्क्स म्हणजे 7 झाले. आणि उरलेले 5 आहेत ते तुम्ही ड्रॉ करण्यासाठी आहेत. आणि स्टॅबिलिटी फाइंड आउट, स्टॅबिलिटीवरती कमेंट करण्यासाठी 1 मार्क्स. करेक्ट. असे प्रत्येक स्टेपला 1 मार्क्स असेल. ओके. कधी कधी हा पॅटर्न चेंज पण होतो, म्हणजे कसं की इट इज डिपेंड अपॉन चेअरमन, सब्जेक्ट चेअरमन. ओके. ते सोल्युशन कसं कळेल त्याच्यावरती पण डिपेंड आहे, म्हणजे तो मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं देईल आणि त्याला फॉलो करूनच आम्हाला काय करावं लागतं, पेपर चेकिंग करावं लागतं. ओके. पण बऱ्याच 99% तो पॅटर्न सेमच राहतो, स्टेप वाईज मार्क्स मिळतात. म्हणजे असं काही नाही की बाबा तुमचं शेवटचं आन्सर चुकलं पण तुम्हाला 0 मार्क्स मिळतील, असं काही नाही. स्टेप्सला मार्क्स मिळतात, त्यामुळे स्टेप्स ज्या आहेत त्या सॉल्व्ह करायच्या, तुम्हाला मार्क्स मिळत जातील. करेक्ट. सर, वन लास्ट क्वेश्चन. असं आता 28 मार्कला एनसीएमला पासिंग आहे, सो असा गेस्ट पेपर काय आहे तुमचा की हे येणारच आहे? मी आता सांगितलं हे क्वेश्चन येतातच. कंट्रोल सिस्टम असा पेपर आहे की फक्त मेथड लक्षात ठेवायच्या आणि त्या सॉल्व्ह करायच्या. आणि हे टॉपिक जे सांगितले ते जे एक्सप्लेन केले, हे टॉपिक फिक्सच आहे, त्याच्या पुढे क्वेश्चन जातच नाही. बघा मुलांना, एवढं सरांनी परफेक्ट तुम्हाला अख्ख्या पुस्तकातनं काय करायचं डायरेक्ट आणून दिलं. सर मग काय असे टॉपिक आहेत आपण काय करायचे बघितलंय? सो कुठले खूप टफ आहे की एकदम समजा ऍव्हरेज मुलांनी नको करायला किंवा ते सोडले तरी चालेल? असं मला फक्त म्हणजे असं जेवढा आता मुलांचं डिस्कशन करतो त्याच्यामध्ये एकच जाणवलं की नायक्विस्ट प्लॉट जो आहे तो मुलांना समजतच नाही. ओके. त्यामुळे तो स्किप करा डायरेक्टली, असं मी त्याला. और आपल्याला पूर्ण क्वेश्चन कव्हर होऊन जातो. आणि जरी नसेल होत ना तरी सो डोक्याला जास्त त्रास घ्यायचा नाही, तो सोडून द्यायचा, कारण तो बऱ्याच वेळा जमतच नाही. करेक्ट. त्यामुळे तो स्किप करा, पण बाकी ज्याला जेवढं जमेल तेवढं तरी सॉल्व्ह करा. म्हणजे पूर्ण नाही होणार, तुम्हाला ड्रॉ करता रूट लोकस ड्रॉ नाही करता येणार, त्याचे स्टेप सॉल्व्ह करता येतील. राईट. बोडे प्लॉट आहे तो तुम्हाला ड्रॉ नाही करता, पण त्याचे स्टेप सॉल्व्ह करू शकता. बरोबर. तेवढं करा, जेवढं जमेल तेवढं तरी करा, म्हणजे सोडून नका ते पूर्ण. जेणेकरून तुम्हाला 12 पैकी किंवा 10 पैकी निम्मे तरी मार्क्स मिळतील. येस. ते ड्रॉ करण्याचे मार्क्स जातील पण स्टेप्सचे मार्क्स मिळतील. 28 मार्क्स इझिली मिळतात. फक्त थोडंसं लक्ष देऊन स्टडी करा, म्हणजे थोडंसं टाइम टेबल आखून स्टडी करा आणि नंतर क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आन्सर लिहिताना थोडंसं प्रेझेंटेशन नीट ठेवा आणि सिक्वेन्सनेच लिहा. क्वेश्चन नंबर 1 लिहिला, नंतर मग अचानक त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 चा बी पार्ट लिहिला, सी पार्ट लिहिला, असं करू नका. मध्ये मध्ये असं गिचडे करू नका. करेक्ट. सिक्वेन्शियली सॉल्व्ह करा. थोडंसं म्हणजे जो एक्झामिनर आहे त्याला थोडंसं चांगलं वाटलं पाहिजे, बाबा क्वेश्चन आन्सर शीटकडे बघून त्याला खूप चांगला पेपर लिहिला असं वाटलं पाहिजे. हुशार विद्यार्थी व्यवस्थित लिहिला. आणि असं नाही की पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटलं की बाबा मला चौथा क्वेश्चन चांगला येतो, चालतं का? चालतं. तुम्ही चांगला चौथा क्वेश्चन तुम्हाला चांगला येतोय ना, तो पहिला लिहा, म्हणजे इम्प्रेशन त्याच्या मनात पण चांगलं जातं, पहिलं जातं की याला येतोय बाबा. 100. तसं पण करा, त्यामुळे तुमचा स्कोर होईल चांगला, 100 मार्क्स चांगले मिळतील. सर काय असं मुलांना थोडा सल्ला देऊ इच्छिता तुम्ही का हे मुलांनी चुका नको करायला, आणि ह्या तुमच्या मनाने काय ऍडवाइस या पेपर रिलेटेड?
नाही चुका आता मी जे जेवढ्या डिस्कशन मध्ये सांगितलं त्या चुका अवॉइड करणं म्हणजे की पहिलं प्रॅक्टिस जास्त करणे. येस. आतापर्यंत जर चुका झालेल्या असेल की आपण जास्त टाइमपास केलेला असेल, मोबाईल जास्त बघितलेला असेल तर मोबाईल बाजूला ठेवून द्या सध्या. आता खूप कमी दिवस राहील तसं बघायला गेलं तर 15-20 दिवस राहील करायला. त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवा आणि पूर्ण फोकस या सब्जेक्टवरती करा. मी फक्त सीएससी साठी नाही सांगत आहे तर पुढले 3 सब्जेक्टसाठी. करेक्ट. इलेक्ट्रिकलचं बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये कंट्रोल सिस्टीम, नंतर कॅडेम आहे तुमचा, एनर्जी मॅनेजमेंट म्हणजे इलेक्टिव्ह आहे. तो इलेक्टिव्ह जे सब्जेक्ट आहेत ते इझी आहेत, थेरॉटिकल आहेत. त्यांचा थोडासा नंतर अभ्यास केला तरी चालेल. पण हे जे थेरॉटिकल मॅथमॅटिकल क्वेश्चन जे आहेत सब्जेक्ट जे आहेत त्यांचा जास्त अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि सिली मिस्टेक्स म्हणायचं झालं तर बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन्स मध्ये मिस्टेक्स होतात. हा, तर त्या मिस्टेक्स सध्या तुम्ही कॅल्क्युलेटर वापरण्याचं नीट प्रॅक्टिस करा परत, कारण बोडे प्लॉट रूट लोकेशन कॅल्सी नीट वापरावं लागतं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे की मुलांकडे एक्झामच्या दिवशी कॅल्सी नसतो, तो कॅल्सी कॅरी करा प्रॉब्लेम. आणि दुसरं म्हणजे पेन्सिल नसते, प्रोट्रॅक्टर नसतं. करेक्ट. आणि जी आपली स्केल जी आहे ती छोटी घेऊन येतात, छोटी नका वापरू, मोठी वापरा. बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या बारीक गोष्टी महत्वाच्या. बरोबर. मोठी स्केल वापरा, नाही तर ग्राफ पेपर काढताना प्रॉब्लेम येतो. प्रोट्रॅक्टर कॅरी करा, महत्वाचं आहे, नाहीतर रूट लोकच येणार नाही. काही जणांना म्हणजे बोडे प्लॉट करतावेळी तो रोलर स्केल आहे तो लागतो, तो कॅरी करा. ह्या महत्वाच्या टिप्स आहेत, नाहीतर ते कॅरी नाही केलं तर मार्क्स गेलेच, ते येणारच नाही. मुलांना बघा, सरांनी आपल्याला पूर्ण सब्जेक्ट, पूर्ण पुस्तकातून काय करायचं आणि काय नाही करायचं, कुठून सुरुवात करायची, काय महत्वाचं आहे, काय काय चुका होता, कसा पेपर चेक होतो, एक्झामिनरची मानसिकता काय, पेपर कसा सेट होतो, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये क्लिअर केलाय. मला वाटतंय या पॉडकास्टमुळे हा सब्जेक्ट तर आता ENTCचा असो किंवा इलेक्ट्रिकललाही असो, तुमचा नक्की स्कोर होणार म्हणजे होणार. सरांनी ज्या आयडियाज दिल्या ना त्या बिंदास फॉलो करा. मी एवढी तुम्हाला खात्री देईन का सब्जेक्ट आपला स्कोर होणारच. ज्याला काही येत नाही तो सुद्धा आता अभ्यासाला सुरुवात केली तरी तो विषय क्लिअर करून जाईल. अजून काही डाऊट आले नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण सरांना धन्यवाद देऊया की सरांनी इतकं सोप्या भाषेत, आपल्या एकदम मराठीत, आपल्या रेग्युलर आपल्या बोली भाषेत एक मित्र म्हणून सरांनी ज्या गोष्टी तुम्हाला इतकी इझिली क्लिअर केल्या, या फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तो ENTCचा असो किंवा इलेक्ट्रिकलचा असो, त्याला सुद्धा नक्की फायदा होईल. सो धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि काही मुलांना कमेंट आलं आम्ही नक्की पाठवू तुम्हाला. नक्कीच. तर खरंच त्याचाही फायदा.